हॅलो गाईज, वेलकम बॅक अ न्यू व्लॉग. थंबनेलवरून कळालंच असेल की येस मी आज मिनी मंगळसूत्र करायला जाते आहे. आणि इथे बघा, इथे बऱ्याच ठिकाणी तुटलेलं आहे. हे माझं आधीचं मंगळसूत्र आहे. गेली 7 वर्ष झालं लग्नाच्या वेळेस जे मला मंगळसूत्र घातलं गेलं होतं ते हे, आणि खूप अटॅचमेंट आहे याच्याशी. सो वाईट वाटतंय, पण आता ऑप्शन नाही आहे कारण खूपदा तुटून झालेलं आहे आणि आता मला नवीन करायचं आहे. सो मी वाट्या नाही देणार शक्यतो, पण बघूया जसं आपल्या बजेटमध्ये असेल ते आपण करणार आहोत. तर चला आता आपल्याला जायचं सोन्या मारुती चौकामध्ये. आपल्या बजेटमध्ये बसणारं आपण घेणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल, इथून आधीचे जे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आम्ही तिथेच जातो. सो इकडे पिल्लू तुम्हाला हाय करते. आपण आता आहोत अलका चौक पास करून आपण शर्मिली चौकामध्ये आलो. तर काय आहे ना, खूप अटॅचमेंट आहे या मंगळसूत्राबरोबर आणि वाईट पण वाटते. पण आता काय आहे ना, ते दुसरं जे मंगळसूत्र आहे माझ्याकडे जे मी आता यूज करते ते घालून घालून कंटाळा आला आणि हे मंगळसूत्र मला नवीन करायचंच आहे कारण ऑप्शन नाही आता, आणि ते आपल्या बजेटमध्येच आपल्याला करायचं. सो बघूया आपण, आणि किती व्हरायटी वगैरे दाखवले जातील ते त्याच्यामध्येच आपल्याला चूज करायचं. सो मी इथे फायनली आली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीचं आपलं जे दुकान आहे तिथेच. सो आता आपण इथे बघूया. इथंच बघावं लागेल. छोटं मिनी मंगळसूत्र बघायचं. आपण आपलं आधीचं मंगळसूत्र देऊन आता नवीन डिझाईनमध्ये बघूया. हे 77. फायनली या 2 आवडल्या होत्या. तर आता ह्याच्यामध्ये ही डिझाईन पण खूप सुंदर आहे, पण हे अडकण्याचा परत प्रॉब्लेम येऊ शकतो. सो आता मी ही फायनल केलेली ही डिझाईन आहे. तर बघूयात आपण. चला, थँक्यू. सो गाईज, इथे वरच्या फ्लोअरला हे जे काळे मणी असतात आपल्या छोट्या मंगळसूत्रामध्ये ते साईडला करून ते एकत्र सोनं करून मग आपल्याला ते त्याची प्राईस सांगतात. सो इथे ती प्रोसेस चालू आहे जी की तुम्ही बघताय. जी काळे मणी आहे ते साईडला करून जे एकत्र सोनं त्यांनी आता ते त्यांचं जे मशीन आहे त्याच्यावर ते एकत्र करणार आहेत आणि ते झाळलं जातं आणि मग पुन्हा मग ती प्रोसेस त्यांची पूर्ण ही चालू म्हणजे झालेली आहे. तर इथे बघू शकता ते झाळ देत आहेत. जे काय मणी असतील ती साईडला होतील काळे मणी आणि सोनं एकत्र होईल. सो ही एक प्रोसेस आहे. तर मी ती पण तुमच्याबरोबर शेअर केली की कसं केलं जातं. तर बघितलंच आपण. हे बघा, आता त्यांनी सगळं त्याच्यातले जे मणी आहेत ना ते साईडला झालेले आहेत आणि हे आपलं सोनं आपल्याला मिळालेलं आहे. तर आता हे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. हीच डिझाईन आपण केली आणि आता चला आपण बिल करूया. त्यांनी कार्ड दिलं आहे. बाबा आणि पिल्लू सगळ्यात आधी पुढे. मला हा हार घे ना. हा सेकंडवाला घेते का? हा नंतर कधी? ही पण माझा पाणउतारा करते. बिल काउंटरची इथं खूप गर्दी आहे आणि माझं ॲक्च्युली आपण जे हे असतं ना, काय म्हणतात ना, वाट्या आम्ही नाही हे केल्या. वाट्या ठेवल्या तशाच, फक्त जे चेन होती ती आपण दिली. आता आपण ते पेंडेंट जे आहे म्हणजे ते लावायला वरती जाऊया कारागीरकडे. इकडून इकडे पाय दुखायला लागले. आता मी तुम्हाला डिझाईन पण दाखवेल किंवा घरी गेल्यावर मी तुम्हाला घालूनच दाखवेल ते कसं दिसतं ते. हां हो, तिथे जायचं. कारागीर इथेच ना. किती नंबर आहे? 2 आहे का? पेंडेंट लावायचं ते. इकडे आतमध्ये कारागीर आहेत आणि आता त्यांच्याकडून आपण हे पेंडेंट लावून घेऊया. वाईट वाटत होतं लग्नातलं गळ्यातलं म्हटलं की, पण माझी इच्छा तीच होती की मला वाट्या त्या द्यायच्या नाही आहेत. तर नशीब तसंच झालं. आपण वाट्या दिलेल्या नाही आहे, वाट्या ठेवल्या. उसाचा रस पिऊन आम्ही घरी जाणार. मामाकडे पण जायचं.
वेअर केलं. आधी जसं होतं तशीच डिझाईन घेतली. सिम्पलच पाहिजे होतं मला, पेंडेंटमध्ये नको होतं. कारण काय होतं ना, हे असेच छान वाटतात साडीवर वगैरे वेअर करायला. सो कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.